माझ्या मनात काकूबद्दल जे काही होतं ते अजिबात असं काही महिन्यांपूर्वी नव्हतं. काकूचं आणि माझं असं जमत असायचं की काही विचारू नका. काय आणायचं असलं, काय घ्यायचं असलं तर मी काकू जायचो. तर झालं असं की पावसाळा सुरू झाला आणि एक दिवस काकू म्हणाली, "काकू, अरे प्रशू, चल जरा गावात जाऊन येऊ." "जाऊ ना काकू, काय आणायचं आहे?" "काकू, थोडं सामान आणायचं आहे रे." मी आणि काकू गावात गेलो. पहिला आम्ही थोडा किराणा घेतला, मग बेकरीमधून खायला घेतलं आणि निघालो. निघताना काकू म्हणाली, "काकू, प्रशू, जाताना कपड्याच्या दुकानात चल." मला कपडे घेते की काय?" मी असा प्रश्न तिला केला. काकू, "अरे, तुझ्या काकाला अंडरवेअर घ्यायचे आहेत. पावसामुळे वाळत नाहीत. तुला काय घ्यायचं असेल तर घेईन मी." "नाही गं," असंच बोललो मी. आम्ही कापड बाजारात गेलो. एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि कपड्याच्या दुकानात गेलो. काकाला अंडरवेअर घेतल्या आणि दुकानातून बाहेर पडलो. बाईककडे जात असताना लेडीज अंडरगार्मेंटचं दुकान दिसलं. काकू म्हणाली, "ए प्रशू, जर त्या दुकानात जायचं आहे." "हां, जाऊन ये. आहे मी इथे. चल ना, एवढ्या पिशव्या एकटा कशा सांभाळणार मी?" "अगं, ते लेडीज दुकान आहे." "अरे मग काय झालं? तू काउंटरवरती थांब." "बरं." मी आणि काकू त्या लेडीज दुकानात गेलो. काकू आत गेली आणि मी काउंटरपाशी थांबलो. मोबाईल काढून मोबाईल पाहायला लागलो. मला नजर वरती करू वाटत नव्हती म्हणून मोबाईल बघत होतो. सगळीकडे ब्रा, निक्कर, गाऊन, परकर अडकवले होते. आता किती पण काही केलं तर नजर तर किती वेळ लपवणार ना, म्हणून मी त्या ब्रा, निक्करकडे पाहू लागलो आणि नजर वरती केली तर सरळ नजर काकू जिथे उभी होती तिथेच गेली होती. तिथे काकू निक्कर वरती करून धरून बघत होती. कदाचित ती तिच्या मुलीला निक्कर घेत होती, कारण ती फुल निक्कर होती. मग असंच मी चोरून चोरून बघत होतो. काकूने त्या 2 निक्कर घेतल्या आणि नंतर ती त्या बाईला काहीतरी म्हणाली. मग त्या बाईने खालून एक बॉक्स काढला. त्यातून तिने व्ही शेपवाली निक्कर काढून दाखवली काकूला. काकू पण त्या निक्कर पारखून घेऊ लागली होती. त्या इंग्लिश कलरच्या फ्लॉवर्सच्या असलेल्या प्रिंटेड निक्कर होत्या. तिथं मला काय झालं काय माहीत, मी पहिल्यांदा काकूला तशा नजरेने पाहिलं होतं आणि त्या निक्करमध्ये काकू अशी दिसत होती की डोळ्यासमोर आलीच. काकूचं आवरलं हे लक्षात येताच मी परत मोबाईलमध्ये बघायला सुरुवात केली. त्या बाईने पिशवीत निक्कर टाकून आणल्या. काकूने पैसे दिले आणि आम्ही दुकानातून बाहेर पडलो. "काकू, अजून काही खरेदी करायचं आहे का?" "नाही नाही, झालं सगळं." "निघायचं का मग?" "हो, चल." आम्ही निघालो. पण रस्त्याने फक्त काकू आणि काकूचाच विचार येत होता निक्करचा. असं का होत होतं मला माहीत नाही. आम्ही 3 वाजता गेलो होतो तर घरी 4:30 वाजता आलो. मी माझ्या रूममध्ये गेलो आणि गुगलला वेगवेगळ्या निक्कर सर्च केल्या. इमेजमध्ये मला वेगवेगळ्या निक्कर घातलेल्या बाया, मुली आणि बाजारात वाकली बाईची निक्कर दिसली, लाईन दिसली. ते पाहून माझा पुन्हा कडक झाला आणि मी हलवायला घेतलं. बाथरूममध्ये गेलो. फोटो बघत हलवत होतो, पण नजरेत काकू समोर येत होती. त्या दिवशी थोडक्यात मी काकूच्या नावे हलवलं होतं. रात्री सगळे जेवण करायला बसलो. आता माझं लक्ष नुसतं काकूवर होतं. तिच्या कोणत्या भागाचं दर्शन होईल हे बघत होतो. पण तसं काय दर्शन झालं नाही. जेवण झाल्यावर थोडं फिरून आलो आणि रूममध्ये गेलो आणि नेटवर काकू एवढंच सर्च केलं तर खूप सारे कथा आणि व्हिडिओ झाले. मी जवळपास रात्री 3 वाजेपर्यंत सगळं वाचलं. सकाळी 5 वाजता उठायचं असतं. इथं तुम्हाला सांगायचं राहिलं की आमच्याकडे 8 गाया आहेत आणि त्याचा सकाळी दूध काढायची पाळी माझी आणि काकूची असते आणि रात्री पप्पा आणि काका. मी 5चा अलार्म लावलेला असतो, पण रात्री जागरण झालं होतं म्हणून मला जाग आली नाही. काकू मला उठवायला आली. दार वाजवून तिने मला उठवलं. मी डोळे चोळत दार उघडलं खरं आणि काकूबरोबर गोठ्याकडे निघालो. डोळ्यावर झापड होती, पण काकूला पाहून झोप उडाली होती. काकूने साडी वर उचलून वरती बांधली होती. ती नेहमीच असं करते. काकूच्या त्या गोऱ्यापान पायांवरती माझी नजर गेली होती आणि माझं भान हरपलं होतं. गायांना वैरण टाकून झालं होतं आणि आम्ही धारा काढायला बसलो. गाईच्या एका बाजूला काकू आणि दुसऱ्या बाजूला मी. दूध काढताना माझं सगळं लक्ष काकूच्या उघड्या मांड्यांवर होतं. जसं धार काढून झाली आणि काकू उठली. उठताना काकूची साडी अजून थोडी वर गेली आणि तिच्या अजून आतल्या मांड्या मला दिसू लागल्या. थोडं कमी पडलं नाही तरी काकूची मला आता चिमणीच दिसली असती. धारा काढता काढता माझा कडक झाला होता. कसा तो ॲडजस्ट करत होतो ते माझं मला माहीत. सगळं काम आवरलं आणि आम्ही आमचं आवरायला गेलो. आता मी पूर्ण काकूचा वेडा झालो होतो. जमलं तर काकूला करायचं, नाही तर तिच्यावरती नुसतं नयनसुख घ्यायचं ठरवलं होतं. असंच दिवस जात होते. मी काकूला त्या नजरेने पाहायचो, कुठे तिच्या शरीराला स्पर्श करायचो. आमचे धुतलेले कपडे घराच्या पाठीमागे वाळत टाकलेले असायचे. तिथे जाऊन मी काकूच्या निक्करचा
अंडरगारमेंटचा वास घ्यायचो. बाथरूममध्ये जाऊन हलवायचो, पण वलांडी करून निकर काढून हातात घेत नव्हतो. असेच काही दिवस गेले. एक दिवशी झालं असं की काकूचा भाऊ गाडीवरून पडला आणि त्याला भेटायला जायचं होतं. आता काकूला कुठं जायचं असेल तर मी तुझ्यासोबत असायचो. काकूचं माहेर आमच्या घरापासून 30 ते 35 किलोमीटर आहे. सकाळी आम्ही बरोबर निघालो. बोलत बोलत चाललो होतो. एक जवळपास 10-15 किलोमीटर गेलो होतो तर काकू म्हणाली, अरे प्रशू, गाडी थांबव. मला वाटलं की तिला लघवी करायची असेल तर झुडपं बघून मी गाडी थांबवली. काकू उतरली आणि झुडपात गेली. जाताना पर्समधून रुमाल घेऊन गेली आणि 5 मिनिटांनी आली. येताना रुमाल नव्हता. मी विचारलं नाही. निघाल्यावरती विचारू असा विचार केला. तेवढ्यात काकू म्हणाली, प्राशू, मेडिकल दिसल्यावरती गाडी थांबव. का गं काकू, काय दुखतंय का तुझं? नाही, काम आहे. मी जास्त काय विचारलं नाही. पुढं गेल्यावरती एका मेडिकल दिसलं, तिथे गाडी थांबवली. काकू, काय घ्यायचंय सांग, मी आणतो. नाही, मी आणते. काकू मेडिकलमध्ये गेली आणि काळ्या कॅरीबॅगमध्ये काहीतरी घेऊन आली. मला लगेच क्लिक झालं की काकूने सॅनिटरी पॅड घेतला आहे. म्हणजेच काकूला पाळी आली होती आणि मगाशी तिने रुमाल पुच्छीला लावला होता. काकू गाडीवरती बसली आणि आम्ही निघालो. आता मला नक्की माहीत होतं की काकू गाडी कुठे थांबवायला सांगणार आणि तसंच झालं. मी गाडी अशा ठिकाणी उभा केली जिथे झुडपं होती, पण काकू त्या झुडपात आत गेल्यावरती मला आरशात सगळं दिसेल अशी गाडी थांबवली होती. काकू उतरून त्या झुडपात गेली. मी आरशात बघत होतो. काकूने पहिले साडी वर केली. नारंगी निकरमध्ये काय दिसत होतं काकूची गाण तुम्हाला सांगू. मग काकूने निकर खाली केली. पहिल्यांदा कोणत्या तरी बाईचा मी पाहिला होता असा ओपन. गाडीवर माझा कडक झाला होता एकदमच. काकूने पटकन रुमाल टाकून दिला आणि पॅड लावलं आणि जोरात वर केली. तिचं आवरलेलं बघून मी लगेच दुसरीकडे बघितलं. काकू येऊन बसली आणि निघालो. अंतर तर थोडं राहिलं होतं. माझी खूप इच्छा झाली होती काकूला वर बोलायची, पण हिंमत होत नव्हती. हिंमत करायची होती. काकूला माहीत होतं सगळं की मला कळतं आहे की तिला पाळी आली आहे. पण मी पण वेळ न घालवता म्हणालो, काकू, घर जवळ आलं होतं. तिथं चेंज केलं असतं की. काय रे आशू? काकू, तुला माहीत नाही का? काकू, काय सांग ना. अगं पॅड गं. काकू लगेच म्हणाली, अच्छा, तुला बरं माहीत रे हे सगळं. आणि काकू हसू लागली. मग मीही म्हणालो, काकू बस का, मी पण काय एवढा लहान राहिलो नाही आता. हो ना, तू बराच मोठा झाला आहेस. काकू चेष्टा करू लागली. बोलता बोलता काकूचं घर आलं होतं. काकू सगळ्यांना भेटली. गप्पा झाल्या, जेवण झालं. मग आम्ही 5 वाजता निघालो. आभाळ आलं होतं म्हणून लवकर घर गाठायचं होतं. घराच्या जवळ आल्यावर पाऊस लागला आणि मी काकूकडे थोडे भिजलो होतो. 2 दिवस आमचं नॉर्मल रुटीन चालू होतं. पण या 2 दिवसात काकू माझ्याकडे आणि मी काकूकडे बघताना दोघांकडून एक स्माईल पास व्हायची. एका दिवशी झालं असं, आई रानातून आली होती आणि म्हणाली, आई, प्राशू गुरांना मका आणायला गेल्यावरती काकूला घेऊन ये. तुझ्याबरोबर नाही आली का ती? अरे मला स्वयंपाकाचं बघायचं होतं म्हणून आले लवकर. मी बरं म्हणालो. 5 वाजले होते. आभाळ भरायला लागलं होतं म्हणून मी निघालो रानात. शेतापाशी जायच्या आधीच पाऊस चालू झाला. मी भिजलो. रानात आमची एक खोली होती. तिथं आम्ही धान्य स्टोअर करायचो. गाडी तिथपर्यंत जात नाही. मी गाडी बाजूला लावली आणि भिजत खोलीकडे गेलो. शेतात मला काकू दिसली नाही. मी पळत खोलीपाशी आलो तर खोलीबाहेर मला काकूच्या चिखलाने भरलेली चप्पल दिसली. म्हणजे काकू आत होती. दरवाजाकडे जाताना पाहिलं, खिडकी लागते. खिडकी थोडीशी तुटलेली होती. खिडकीतून डोकावून बघितलं तर असा करंट लागल्यासारखं झालं. एरडीपेक्षा पण भारी. धान्यांच्या गोण्याला टेकून कोपऱ्यात काकू खाली बसली होती. साडी वर केली होती आणि तिची निकर गुडघ्यापर्यंत खाली आलेली होती. केस नसलेली तिची चिमणी ती चोळत होती आणि ते बघून माझा कडक झाला. टन उभा राहिला. भिजलो असलो तरी गरम वाटायला लागलं होतं. ती तिची चिमणी चोळत होती. मी आत्ताच चालू झाली होती. तिला असं वाटलं असेल की आता पावसात कोण येणार नाही. काकू ती चोळत असताना काय चेहरा करत होती. एकदम भारी. मला संधी मिळाली होती. विचार केला की काकूला ह्या अवस्थेत पकडायचं आणि तिला राजी करायचं. मी वाट बघत होतो की काकू कधी आतमध्ये बोट टाकून आत बाहेर करायला सुरुवात करीन. 2 मिनिटांनी काकूने बोट टाकलं आणि जोरजोरात आत बाहेर करू लागली. काकूच्या गाडीने जोर धरला होता. मी दरवाजाकडे गेलो पण दरवाजा लावलेला होता. ढकलला तर काकू वरती घेऊन साडी खाली करत होती. मी परत खिडकीकडे आलो आणि खिडकी जोरात ढकलली आणि काकूला आवाज दिला.
ए काकू, काय करत आहे तू? काकू गडबडली, भिली. वरून पाऊस चालू होता. पत्र्याचा आवाज येत होता. काकूला कळलं नाही की आवाज कुठून आला. तिने पटकन उभं राहून साडी खाली केली आणि वरती निकर ओढत दरवाजा उघडायला आली. दरवाजात मला बघून ती जरा नॉर्मल झाली होती. म्हणजे दुसरं कोणी नाही बाहेरचं. प्राशू आहे म्हणून. अरे प्राशू, काय काकू, काय करत होती तू हे? मी? काकू गप्प झाली. तिला कळलं की मी पाहिलं आहे. काकूला काय बोलावं कळत नव्हतं. काकू खाली बसली आणि मीही तिच्यासमोर जाऊन टेकून बसलो. काकू माझ्यासमोर नजर वरती करत नव्हती. मी पुढे बोलू लागलो. अगं काकू, काय करत होतीस तू? माझ्या जागी दुसरं कोण असतं तर काय झालं असतं? काकू काही बोलत नव्हती. मान खाली घालून होती. काकू बोल ना, तू मला पुतण्या मानते की मित्र? तरी काकू काय बोलेना. मी उठून निघायचं नाटक करायला लागलो. काकूने हात पकडला. उठू दिलं नाही. मग बोल तरी. प्राशू, काय सांगू तुला? तुला माहीत आहे की मी काय करत होते. तेवढा मोठा झाला आहेस तू. पण काकू, हे घरात आणि काकाबरोबर करायची गोष्ट आहे. तुला समजत आहे की काकाबरोबर करायची गोष्ट आहे ही. पण तुझा काका? काकाचं काय? काकाला वेळ आहे का? माझा तर अजूनच कडक झाला होता आणि तो पॅन्टमध्ये दिसत होता. ते काकूनं पाहिलं. ती आधीच गरम होती. तू माझा पुतण्या आहे, पण त्याचबरोबर मित्र आहे. प्लीज कोणाला काय सांगू नको. नाही गं, मी वेडा आहे का? मित्र मानते तू मला काही पण शेअर करत आणि मदत मागत जा. मित्रांनो, ह्याचा पुढील भाग तुम्हाला ऐकायला आवडत असेल ना? आवडला असेलच हा पार्ट तुम्हाला. पुढचा पार्ट ऐकायचा असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.